रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सर्व सुखाचे
नवे गोड करिता संसार करिता संसार आता नवे गोड करिता संसार हे गोड करिता संसार संचार झाला मागे आदित्य संसार दामाने आदित्य ब्रह्मरशी गेले भरुनिया ब्रह्मरस गेले भरुनिया ब्रह्मरशी गेले भरुनिया ब्रह्मरस गेले भरुनिया आदिल तुरुंग पालटा आदिल तुरंग पडला जावागिल तुरंग पालटना असलेली आरुची कंठी नारायण रसते आरदे कढे नारायण असलेली आरुची कंठी नारायण रसते आरदे कढे नारायण वैसोनिया मन निवदिले वैसुन्या मननी वरिले ब्रह्मरशी गेले भरुनिया ब्रह्मरस गेले भरुनियांग ब्रह्मरशी गेले भरुनिया ब्रह्मरस गेले भरुनियांग आदिल तुरंग पालटला आदिल तुरंग पालटला कामने आता वैसोनिया गवळे आता वैसलो टाकले कामने आता वैसोनिया तुकावळे आता वैसलो टाकले इच्छिनते धनी पुराईला इच्छिनते धनी पुराईला ब्रह्मरशी गेले भरुनिया ब्रह्मरस
गणाधिपतये नमः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जनम कुलेश्वर सर्व मादासी सर्वरूपे रघुर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरे यत्कृपादां वन्दे परमानंद माधवं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गतदृशं ततुमच्छादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णु भवैरं सर्वलोकैकनाथं दयाची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज जवळपास 19 वर्ष झालेली आहेत. हा सप्ताह चालू आहे आणि अशा या सप्ताहाच्या प्रसंगी याचं सर्व नियोजन आमचे प्रातस्मरणीय रवींद्र महाराज पाटील यांच्या हस्ते त्याचं नियोजन असते आणि असा लहानशा खेड्यामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम हा करण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाचा 3ऱ्या दिवसचं पुष्प गुंफण्यासाठी ही सेवा माझ्याकडे त्यांच्याकडून आलेली आहे. आता नवे गोड करिता संसार आणिक संचार झाला माझी ब्रह्मरसे गेले वरुणी अंग आदिल तो रंग पालटला रसनेची रुची कंठी नारायण बैसुनिया मन निवविले ब्रह्मरसे गेले भरुणी अंग आदिल तो रंग पालटला तुका म्हणे आता बैसलो ठाकणी इच्छिले ते धनी पुरवीर ब्रह्मरसे गेले भरुणी अंग आदिल तो रंग पालटला. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु विश्ववंदनीय अशा प्रकारचे असणारे आमचे वैराग्याचे मुकुटमणी वारकरी संप्रदायाचा कळस असणारे असे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे आणि तुकाराम महाराजांनी समाज सुधारण्यासाठी पूर्णपणे अशा प्रकारे आपलं सर्व आयुष्य खर्च घातलं आणि एवढं आयुष्य खर्च घातल्यानंतर त्यांनी 5व्या वेदाची निर्मिती केली. पंचम वेद होस्ती 5व्या वेदाची निर्मिती केली. 4च वेद होते पण 5वा वेद त्यांनी हा गाथा निर्माण केला. पण लोक मोठे हुशार आहेत. लोकांनी काय केलं तो गाथा तसाच ठेवला आपला माथा पच्ची घातला पण गाथाला हात नाही लावला. या लहानशा गावामध्ये माझ्या पाठीमागे असणारे विनेकळी टाळकरी आता सध्या स्थितीत असणारे भागवतकार होऊ घातलेले कीर्तनकार भागवतकार आणि मृदुंगाचार्य अशा प्रकारे सर्व गुणवान मंडळी या ठिकाणी गोळा झालेली आहे
आता मलाच पंचायत झाली की यांच्यात मी काय सांगू मज पामराशी काय थोरपणा अशा प्रकारे हिरहिरीनं भाग घेणारे सर्व गावकरी लोक या ठिकाणी जे काही संयोजक आयोजक नियोजक आहेत बसलेले पंचकृषी मधले आमदार खासदार तर अशा कार्यक्रमाला येतच नसता पण जे काही प्रतिष्ठित मंडळी आहे मला तर वाटतं की लय मोठ्या लोकांची गर्दी असल्यापेक्षा थोडीशी गर्दी असा म्हणजे कार्यक्रमाला रंग येतो हा इतके 5-50 असले तरी भरपूर झाले मात्र कसे पाहिजे त्या विषयाची गर्दी पाहिजे आता तसं पाहिलं तर ठिकठिकाणी आम्ही कार्यक्रम होतात त्या ठिकाणी पाहतो की पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळाची गर्दी जास्त राहते कारण पुरुष मंडळी थकत असतात पेरण्याच्या वेळेस जर कार्यक्रम असला तर म्हणते आता काय पेरणी चालू आहेत निंदण्याच्या वेळेस म्हणतात आता काय निंद सुरू आहेत लोक थकले असतील अरे आपला आवडीचा विषय जो आहे त्या विषयासाठी माणसं थकत नसतात तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात असणारा विषय सांगतो है ना हा पावटीचा विषय जो आहे अहो टोंगा एवढ्याला गारा असू द्या तरी सुद्धा फसत जातात त्यावेळेस कोणी म्हणत नाही मला ताप आहे की हिव ताप आहे की काही आहे काही म्हणत नाही बा चांगल्या कार्यक्रमासाठी चांगला कार्यक्रम टिकवण्यासाठी फार कष्ट घ्यावं लागतात सोपं नाही चांगला कार्यक्रम टिकवणं त्या असाच आहे तो तसाच आहे तो महाराज त्यानं आणला हे टाळकरी यानं आणले हे मला नाही पाहिजे ते त्याला नाही चालत अशा प्रकारे एवढा मोठा हा हरीचा गाळा आपल्याला चालवला आपल्याला संस्कृती चालवायची आहे आपल्याला धर्माचं पालन करायचं आहे ना आपल्या धर्माची उत्क्रांती कशी होईल ह्या आपल्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी झटायचं आहे पहा किती काट्या कुपाट्या किती अडचणी पाण्याला आल्या तरी सुद्धा पाणी वाहतच जाते पाणी आपलं वाट काढतच राहते अशा प्रकारे आपल्यालाही वाट काढायची कशातूनही असो लोकांना चिल्लर कामं जास्त येतात पहा कुठेही बसतील ओट्यावर बसलेले तंबाखू काढून सुरू ते काय आहे ते धंदा आहे ना आपण गेलोच पाहिजे थोडं आहे की तिथं बसला इतक्या काही चिल्लर गोष्टी करतात काय विचारतात है ना असे बसले दोघं तिघ जण आणि बसता विषय निघाला तो म्हणे का रे इथून तिथून गंगा नदी खणली माती कुठं टाकली शिंद्री तिची सांगा काय पक्का विषय आहे ना परमार्थात ना संसारात ना कशातच नाही एवढी मोठी माती कुठं टाकली अशी हे बाकीचे चूप झाले सारे एकही बोलायला तयार नाही आणि मग येता एक तिकडचा एक बेवळा येत होता तो म्हणे काय चालणार तुमचं तो म्हणे ह्या म्हणते म्हणे की गंगा खानली एवढी मोठी त्याची माती कुठं टाकली तो म्हणे यायला काय येते रे म्हणे याच्या संगत बसला तू सारा टाइम पास करायला लागला मग याचं उत्तर मलाच माहिती आहे म्हणे फक्त मला विचारा म्हणे तुम्ही दोघं तिघं की कुठं टाकली मग त्यांनी विचारलं की कुठं टाकली सांग भाऊ मग आता तो म्हणे अरे एवढी मोठी लंबीची लंबी गंगा खानली हे माती उचलू हिमालयावर टाकली मग हिमालय काय तर तयार झाला म्हणजे एवढा ते गंगा एवढं खोल आहे ते हिमालय कशात तयार झाला अशा प्रकारच्या गप्पा गोष्टी करत राहतात रेल्वेच्या फाटकापाशी उभे राहिले दोघं तिघं ते बोलले का रे इथून रेल्वे येते आपल्या गावापाशी बरोबर फाटक आहे हे फाटक कायला लावलं शिंदे कोणाला उत्तर माहित नाही फाटक कायला लावलं तर एक जण काय म्हणते अरे बाबू अशी रेल्वे येते आणि हे फाटक जर नसतं ना तर आपल्या पाटलाच्या घरात नसते घुसली काय रेल्वे त्याच्यासाठी इथं फाटक लावलं अरे काय गोष्टी करतात चिल्लर काय नाही है ना बेवड्या बावड्याच्या गोष्टी तर त्याच्यापेक्षा इतक्या खतरनाक गोष्टी करतात बेवड्या की विचारूच नका एका ठिकाणी ते वॉटरफॉल होता मोठे मोठे धबधबे राहतात ना गावातलं सांडपाणी वाहण्यात मोठा खड्डा होता डोक्या एवढा आणि त्याच्यात सारा चिखल सारा गावातलं सांडपाणी त्याच्यात
आणि त्या सांडपाण्यात एक बेवळा चालता चालता जाऊन पडला. आता सांगा, आता अशा थंडीच्या दिवसात पडल्यावर त्याची काय हालत अशी है ना. 10 वाजताची वेळ होती सकाळची, एवढ्या थंड पाण्यात तो तिथे जाऊन पडला त्या गाड्यात. आणि मग असे 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 हात करू लागला. काय आहे हातात येणार आहे, तिथं गाराच होता झाला, काहीच नव्हतं येत. मग तिकडून 4-5 डुकरं आले चरत चरत. त्या डुकरानं पाहिलं, तो म्हणे या थंड पाण्यात यानं आपण बाहेर बाहेर फिरून राहिलो, पण हा आपलाही बाप दिसते. इतक्या थंड पाण्यात तिथं आहेच आहे. मग त्यानं पाहिलं राहिला चुपचाप. कोणी हात देते काय, कोणी हात देते, त्या गारात कोण हात देणार आहे. मग काय झालं की ते डुकरं उतरले होते ना, एक मोठीची मोठी डुकरी त्याच्यापासून गेली आणि त्यानं धरलं तिथं शेपूट. त्या डुकरींचं शेपूट धरलं आणि तिच्या तालातालानं वर येऊ लागला. जसा जसा वर आला तसा वर येता येता जोरानं बोंबलायला लागला. अरे शांतीची माय होय का, शांतीची माय होय का. तुझं पहिले बेबी कटिंग होती, तुला येणे पासून घालून राहिली तू. अरे काय विचार आहे, काय नाही, काय करायला लागला तुम्ही, काय नाही. त्यासाठी तुम्हाला हे सारं सोडून है ना ते बेरबार घेऊ नका, बेरबाराकडे जाऊ नका, या संत दरबाराकडे या. तुमचा सारा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार आहे. आता पहा, महाराज म्हणतात की हा जो संसार तो घेऊन बसले. तुम्हाला तुमच्यातल्या कोणतरी सांगितलं की आमच्यातले एक महाराज नेहमी म्हणतात म्हणे, संसार करू नका, काही कामाची गोष्ट नाही, संसार काही पडलेलं नाही. अरे मला सांगा तुम्ही की एवढी मोठी तुम्ही संत आख्यायिका वाचता ऐकता, कोणत्या संतानं संसार केला नाही तुम्हाला दाखवा. कोण आहे. गोरबाकाकडे 2 बायका होत्या, तुकाराम महाराजांना 2 बायका होत्या. हा संसार नाही काय, पण संसारामध्ये असून कसं राहते आपल्या कमळाच्या पानाप्रमाणे. कमळाच्या पानात संसारी असावे सोडी नसावे. संसारी असावे असुरी नसावे है ना. तर संसारामध्ये राहू नका अशा प्रकारचं कुठेही सांगितलेलं नाही. संसारामध्ये राहा, मात्र कशा प्रकारचे राहा है ना. की कमळाचं पान जसं पाण्यामध्ये राहते, त्याला पाणी स्पर्श करत नाही, अशा प्रकारच्या संसारामध्ये राहा. सर्वच लोक राहिलेले आहेत. तुम्हाला मात्र त्याला चिटकून राहू नका. संसार तर करावाच लागणार आहे, कारण जे काही सर्वसाधारण परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये राहत असताना त्या परिस्थितीचा विचार करून आपल्याला तसंच वागावं लागणार आहे. सोडायचं नाही आहे काही, मात्र कसं करायचं आहे. तुकाराम महाराजाच्या घरी 450 एकर जमीन होती.
450. आपल्या घरी 2 एकर वावर असला आपण 4 वेळ वावरात जातो, 3 वेळ धुळणे पाहतो, उन्हाळ्यात जाऊन गोटे पाहतो है ना. ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी 2-4 हात दूर कसा लोटता येईल ते पाहतो. पावसाळ्यात पेरण्याच्या वेळेस एखादं 3 काकरचं मुळलं आपल्याला कसं शिल्लक निघेल हे पाहतो है ना. 450 एकर जमिनीचे मालक होते तुकाराम महाराज. लोक म्हणतात की कोपला पाटील गावीचे लोक आता मग भिक कोण वाडी, शेवटपर्यंत भिक्षा मागितली तुकाराम महाराजांना नाही. ज्या वेळेस त्यांना पक्क वैराग्य प्राप्त झालं, वैराग्य तर पहिलंच होतं त्यांच्या इथं. तुम्हाला माहित आहे की 2-4 ट्रॅक्टर जर आपण कुटार आणलं, 2-4 टाल्या, आणि त्या टालीवर एक बिडीची टिंडीवर पडली तर कोणाला ते अग्नी दिसणार नाही. मात्र ज्यावेळेस त्या अग्नीला हवा लागते ना त्यावेळेस सारं कुटार पेटवल्याशिवाय राहत नाही. तसं वैराग्य झडझडीत त्यांचं पहिलंच होतं. मात्र हे इतकी मोठी जमीन जायदाद सर्व काही गेल्यानंतर एवढा मोठा महात्मा त्यांनी काय नाही केलं ना. तुम्हाला माहित आहे आप्पासाहेब गुळवे पुण्याचे त्यावेळचे पहिल्या नंबरचे श्रीमंत. त्यावेळी आज तुम्ही पाहत असाल, आज तुम्हाला तो एक हलवायचाच गणपती बसतो ना तिथं सर्वात मोठा, आता तेवढा हलवाई साऱ्या श्रीमंत आज है ना. आणि त्या काळात आप्पासाहेब गुळवे हे पाटील हे सर्वात श्रीमंत पुण्यात. आणि आप्पासाहेब गुळवेने त्यांना पोरगी द्यावी म्हणजे इतके गरीब होते का तुकाराम महाराज. आता तुमच्या इथे एखाद्या मोठ्या श्रीमंताला सांगा की आमच्या कामावर एक गडी आहे, त्याच्या पोराला तुम्ही पोरगी देता का, तो तयार होणार आहे का. लंगडी फुटकी बैरी कशी असली तर तो कबूल करणार नाही. आप्पासाहेब गुळवेने त्यांना मुलगी दिलेली आहे ते सर्व साधारण व्यक्ती होते का त्या ठिकाणचे नाही, पण झडझडीत वैराग्य होतं. आणि त्या वैराग्याच्या पोटी काय झालेलं आहे की अन्न करून एक बायको वारलेली आहे त्यांची. पहा देवाचा घाला कसा आहे, प्रपंच कसा आहे पहा. पहिल्या पत्नीला मूल नव्हतं म्हणून दुसरी केली, पण पहिलीला मूल पहिल्यांदा झालं. आणि अशा प्रकारचा हा संसार चालत असताना तुम्हाला माहित आहे बोरप्या डोंगरावर, भालचंद्र डोंगरावर हे महाराज भजनासाठी निघून जात होते. आणि त्या ठिकाणी गेल्यावर घरी काही चिठ्ठी लिहून जात नव्हते, त्यांच्याजवळ काही मोबाईल नव्हता, काही पता जिजाबाईला लागत नव्हता. जिजाबाई भाकरी घ्यायच्या, पाणी घ्यायच्या आणि महाराजाला पाहायला निघायच्या. दिवसभर त्यांची कटकट चालायची. मात्र तुकाराम महाराजाच्या तोंडात घास गेल्याशिवाय बाई पाण्याला थेंबही घेत नव्हती. अशा प्रकारचा वैराग्य झडझडीत असं असताना त्यावेळेस महाराज म्हणतात की आता या संसारात काही पडलेलं नाही. पहिल्या चरणामध्ये आता नाही गोड करीत संसार, आता नवे घोडा आता नवे घोडा करीता संसार, आता नवे घोडा करीता संसार, आता नवे घोडा करीता ब्रह्मरस गेले
नगे करोनी अंग. अशा प्रकारे ब्रह्मर्षी गेले भरून हे अंग. आणि ज्या वेळेस पूर्णपणे मनुष्य त्या मार्गामध्ये लागतो ना त्यावेळेसच वैराग्य प्राप्त होतो. आता वैराग्य प्राप्त होण्यासाठी माणसाची पात्रता पाहिजे. बिना पात्रतेचं वैराग्य प्राप्त होत नाही. तर आपण तुकाराम महाराज गंमत पाहायला लागलो काय चाललं म्हणून. ज्या वेळेस तुमच्याजवळ काहीतरी आहे है ना त्यावेळेस भगवंतानं तो गुण तुमच्याजवळ दिलेला आहे. कशासाठी? या समाजामध्ये त्याचा उपयोग व्हावा म्हणून. तुमचा मृदुंगाचार्य तुमचे है ना एवढा मोठा टापोटाप गुण आहे तसा पाहिजे तसा या वयात. तुम्हाला का कोणी वाजवते? अरे कोणी नाही वाजवत. या वयाचे तुम्ही 20 पोरं जमा करा आणि असं त्याला वाजवायला कुठे पाठवा शिकायला त्याला नाही जमणार. ते हे पूर्वजन्मीची पुण्य आहे. पण एक लक्षात ठेवायचं की भगवंतानं आपल्याला पाठवलं कशासाठी? हा गुण कशासाठी दिला? तर हा समाज कार्यासाठी हा परमार्थासाठी हा गुण दिलेला आहे है ना. तुम्ही या ठिकाणी वाजवता म्हणजे समाजावर उपकार करते त्याला ती ठेव तुमच्याजवळ दिलेली आहे ना. टाळकरी आहेत, चांगल्या आवाजाचे गायक लोक आहेत. या गायक लोकांना आवाज कशासाठी दिला? अरे काय सांगायचं तुम्हाला, किती पंचायत आहे आवाजाची. माणूस पाहिला तर हत्यासारखा आणि बोलतो असा जसे कुकळ बोल चू 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 चू. काय आवाज आहे. काही काही तर माणसं असे दिसतात ते पैलवानचे पैलवान पण काय विचारतात त्याच्या आवाजाची गंमत. इतके काही भेसूर बोलतात. अरे विचारूच नका. का मग तुम्हाला एवढा मोठा आवाज दिला हा कशासाठी? ही ठेव हा ठेवा तुमच्यासाठी कशासाठी आहे? हा परमार्थासाठी दिलेला आहे. वर्गणी देणारे सप्त्यासाठी. अरे त्या वर्गणीदारांनी लक्षात ठेवायचं ज्याच्याजवळ 50 एकर जमीन आहे त्या माणसाला जर समजा गावाच्या तुमच्या वर्गणीच्या माहितीनुसार जर त्या 50 एकरावाल्याला जर 2000 रुपये वर्गणी जर गावकऱ्यानं मागितली तर काय वाव आहे ना. अहो एखादा काही नसताना द्यायला बसा तितके. मग तुमच्याजवळ एवढं मोठं वैभव असताना परमार्थात एवढे घातले तर हरकत काय? 200-200, 400 एकर जमिनीवाले लोक आहेत. पण ज्या वेळेस हे लोक मागणार येतात ना आपल्याला असं करायचं आपल्याला तसं करायचं म्हणजे तुमचा धंदा घेऊन बसला देतो. ठीक आहे सांगू नका आम्हाला है ना. अरे पण एवढं मोठं तुझ्याजवळ असताना जरा बाहेर निघा. या दर्यापूरला, कोल्हापूरला या, अमरावतीला या. अरे 2-2 मीटर कापडी विकत घेऊन द्या. पालामध्ये लहान लहान लेकरा बाळासहित लोक राहतात. आज तुमचे बंगले एवढाले आहेत की तुमच्या एका पायरीच्या किमतीत त्याचं मकान व्हायला लागलं. मग एवढं मोठं वैभव असताना त्याची तुलना करा. पहिल्यांदा विचारात घ्या की ते लोक कसे राहत असतील आणि त्याच्यानंतर इकडे परमार्थात तुम्हाला काय खर्च करायचा आहे ते ठरवा. एवढा मोठा ठेवा तुमच्याजवळ असल्यानंतर काय सोबत देणार आहात तुम्ही? काय दिलं रावणानं सोबत? सारी सोन्याची लंका होती. साऱ्या लोकांना माहित आहे होते. आणि ज्या वेळेस रामचंद्र प्रभूच्या बाणानं त्यांना मृत्यू आला त्यावेळेस रावण धारातीर्थी पडलेला होता. आणि अशा धारातीर्थी पडलेल्या अवस्थेत विचार करत होता की एवढं मोठं माझं सैन्य, एवढे मोठे माझे लेकर, नातू पंतू है ना. 80,000 बायका होत्या रावणाला. तुम्हाला एक बायको आहे तर तुमच्या डोक्याला केस नाही राहिलं, टाल पडला. 80,000 स्त्रिया होत्या, 1.25 लाख नातू होते रावणाला आणि एवढी मोठी सोन्याची लंका. पण रावण ज्यावेळेस खाली पडला त्यावेळेस काही नव्हतं. ज्यावेळेस तुम्ही आम्ही खाली पडणार त्यावेळेस काही राहणार नाही. मग त्यावेळेस एका ठिकाणी एक बातमी आली की माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडात सोन्याचा मणी घालतात म्हणते. मग आता कोण जायचं लंकेत तर कोण आणायचं. अहो मनभर सोनं घातलं असतं रावणाच्या तोंडात. सोन्याची लंका होती त्याची. पण काही करता आलं नाही. शेवटी मंगळसूत्रातला मणी काढायला लागली. कोण? मंदोदरी. मंगळसूत्रामधला इतका काळ पडला होता का? पण मंगळसूत्रामधला. पण हनुमंत म्हणाले नाही
एकही मनी नाही द्यायचा आणि काहीच नाही द्यायचं म्हणजे का? हे जे काही वैभव आहे हे सर्व विभीषणाचं आहे. आम्ही विभीषणाला लंका दिलेली आहे. या लंकेचा राजा विभीषण आहे. तुम्हाला काही द्यायचा अधिकार नाही. पहा, सांगा ते कवळी गेली नाही. पहा, एवढी मोठी इस्टेट असताना काही सोबत नेता आलं नाही. पण त्यासाठी परमार्थात जर समजा अशी संधी प्राप्त झाली तर अशा वेळेस त्या संधीचं सोनं करा. है ना? तुम्ही त्या भानगडीत पडत नाही, तुम्ही घरच्या भानगडीत पडता. घरी कोणत्या भानगडी आहेत? सासू सुनाचं पटत नाही. सांगा बरं, किती घरच्या तुमच्या इथं सासू आणि सुना दोघी जणी आल्या ऐकायला? मग सांगा बरं, आहेत का दोघी? नाही, दोघी जण नाही घेत. का रे? तर दोघी तर पटतच नाही ना. आता सासूचा स्वभाव कसा आणि सुनेचा स्वभाव कसा? है ना? एका ठिकाणी एक म्हातारी बसली. आता म्हातारी बसली की 4-5 म्हातारे येतातच. बहुतेक कोणाच्या तोंडात दातही नसतात त्याच्या. है ना? बसल्या टिंगल टवाळक्या करत. आता तिकून काय झालं की तिकून जुळी यायला लागली. कोणती? एक तिची मुलगी आणि जावाई, दोघांची जुळी यायला लागली. आता हे म्हणते की पाय म्हणते पाय शंकर पार्वतीचा जोड आहे म्हणते. तसा पोरगी बसून यायला लागली पटपटीवर तर म्हणते शंकर पार्वतीचा जोड आहे. हा सर झालं. हे गेले घरामध्ये. हे म्हातारी तिथे बसली. तिच्या मागच एकदम पोरगण सून दोघे जण आले. हे पाय म्हणाव तसा हक्का लाजा काही. इतक्या लोकांनीच गाडी चालली, गाडीवर चालली. बघूया बापानं पाहिली तुम्ही गाडी कधी? अरे अशा प्रकारची वागणूक असल्या ते सून तरी काय करा बाई? तिच्या हात खावं लागते, तुला तिच्या हाताखाली राहावं लागते. है ना? म्हणून ते सून सुद्धा तिला बरं पाहत नाही. सून म्हणते ऐक ऐक माझे सवती तुझे मरण माझे. असा प्रकार होतो तो. अरे तू बरी नाही पाहत. अरे तुम्ही पेटी पाहिली ना? पेटीचे जे स्वर तुम्ही दाबसान तसा आवाज येईल की नाही? तुम्ही भैरवीचे स्वर दाबसान आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला भीमपलासच वाजला पाहिजे. कसा काय वाजणार आहे? जसे तुम्ही वागसान तशा प्रकारचे समर्थ वागतील. म्हणून तुम्हाला एका जगात सांगतो, तुम्हाला सांगते वेगळे निघान वेगळे निघून. सुनेचे बोल नाही जे तुकाराम महाराजांचे बोल आहे. तेव्हा ज्या संसाराच्या वेगळं निघा, या संसाराचे वेगळे निघाले तर तुम्हाला संसार कळणार आहे. कसा कळणार आहे ना? नाही तुमचा संसार तर कुठं चालला याचा काही अंदाजच नाही. है ना? बा या आजकालचं सुनायचं नाही, हे पूर्वीपासूनच हे नातं असं आहे. या नात्याला काही खोट आलेलं नाही, असंच नातं आहे. हे यांचं कसं आहे की जशी नवी नवरी घरात आली आताच्या काळात, तर तुम्हाला सांगतो की पूर्वीला तसं शिक्षण असो की नसो काही पंचायत नाही एवढी. तिच्या आईचा फोन येते, बघा कशी आहे ना, बरं राहायचे सासू तुम्ही तिला म्हणा जास्त नखरे करशील की नाही तर हातपाय तर उडवून टाकील. असे फोन त्याच्या आईचे येतात. सांगा आता तिची आई आता अशा प्रकारचा फोन जर तिच्या आईचा आला है ना, तर यांनी कोणता विचार करतात त्यावर? पोरगी त्या सगळ्या पॉईंटपणे वागणं सुरू करते है ना. मग पोरीचं सुद्धा तशाच प्रकारचं वागणं राहते. नवस करते तुला आणि खंडेराया
तुझ्या नवसाच मला येते हसू पटकन मरू दे रे माझी चिपळी सासू हे नवस करते अशा प्रकारचे नवस आहेत है ना. तुझ्या नवसाचा मला रे आसरा पटकन मरू दे रे माझा घरगुशा सासरा हे नवस करते तुला एवढ्यावर धकत नाही बरं. सासू सासरा मारल्यावर धकत नाही. सारेच मारतेही कोणाला ठेवत नाही. हीच राहते एकटी. हे म्हणते पा सगळे मेल्यावर जाईन बाजारी माझे मरू दे रे शेजारी पाजारी हे नवस करते तुला. काय आपले संसार आहे तो है ना. 4 गधडे 2-4 कोंबड्या 1-2 होंडके पाणके बैल 5-6 ठिकाणी कावळे बसायला लागले अशा जखमाईचे. हे आपले संसार. मोठ्या संसारावाले तर काही झालं नाही ना. हा तुकाराम महाराज म्हटलं नाही. तुकाराम महाराज तुका म्हणे एवढी मोठी रावणाची संपत्ती होती पण सोबत काही गेलेलं नाही. तुमचे तसंच होणार आहे आमचे तेच होणार आहे. ज्या पा जगत येता सिकंदर होता की ज्याला सारं जग जिंकायचं होतं अशा सिकंदराचं ज्यावेळेस मरण झालं त्या मरण काळाच्या अगोदर सिकंदरानं सांगितलं की पार बाबू मला ज्यावेळेस तुम्ही तिरुडीवर बांधसान ना त्यावेळेस काय करता एका हाताकडून माझं सारं सैन्य आणि एका हाताकडून माझी सारी संपत्ती स्मशानभूमीपर्यंत ने जा मग घरी घेऊन जा. कारण स्मशानभूमीत ठेवायची नाही ती. अशा प्रकारे प्रेतयात्रा काढली सिकंदराची आणि दोन्ही हात असे उघडे. एका हाताकडून सर्व सैन्य एका हाताकडून सर्व संपत्ती आणि एवढं सारं असताना प्रेतयात्रा चालली. लोक म्हणून काय हे कसं आपल्या ज्यात तसं नसते काही. हे तर नवीनच दिसते. अलग आहे भाऊ साऱ्या जिकडे तिकडे. त्याचं म्हणणं असं होतं की माझ्यासोबत काही आलं नाही हे त्याला सांगायचं होतं. भागाभागातल्या रीती आहेत. कुणी कुठं कसं आहे. एका ठिकाणी आम्ही मैतीवर गेलो. काय सांगा तुम्हाला त्या ठिकाणी मैतीवर मुर्दा झोपवला. मग आता काही तुमच्या इकडे सुतळीने बांधतात काय सुतळी ना. त्याने काय केलं होतं अर्थिंगचा तार आणला होता. अंगठ्याला 25 गुळे हातापायाला 25 गुळे. म्हटलं का मी राजू मी लय जागेवर गेलो. म्हटलं माहितीवर आम्ही अशी माहित नाही पाहिली. तो म्हणे तुमचं वयच काय म्हटलं बऱ्याच माहिती पाहिला नाही म्हणे असंच असते माहिती. म्हटलं हे असं कमून असते मागा म्हणे आमच्या एक असा म्हातारा गेला म्हणे. मग म्हणे या पोराने काय केलं त्याला आणलं म्हणे सुतळीनं. राहिला म्हणजे त्याने इकडे तिकडे पाहिलं म्हणे थट्ट सुतळ्या तोडल्या म्हणे. त्यानं म्हटलं म्हणे तुम्ही थांबायचं मी गाय धुवून येतो पटकन. विठ्ठल विठ्ठल शेवटी काही सोबत येत नाही हे बरोबर आहे. धन मिळवणे पोटे
है ना धळ मिळवून कोटी संख्येनं एरेला मोठी काय येते सोबत काही येत नाही. त्या बाकीचा जो तुम्हाला परिवार दिसतो ना याचा लढीवाळपणा कुठपर्यंत आहे. रळती रात्रंदिवस काम क्रोध माय म्हणती हाय हाय यमधर्म है ना. आमच्या दापुऱ्याला एक मैत झाली होती. त्या मैतीवर हरभरा काढण्याचे दिवस होते. अरे काय विचारता सर्व लोक जमले आणि इतका पोरगा जोरानं रडत होता. काय विचारता काय म्हणे आताच मरायचं होतं तो है ना. इतका जोर जोरानं रडायचा. सारे लोक ऐकून राहिले. म्हणे त्या हरभऱ्यावर का आता मी जाऊ काय रखवाली. अरे बापा हरभरा तर काढू द्यावा लागत होता मग मरा लागत होत ना. आता हे सर्व रडणारे जे असतात ना रडती काम क्रोध है ना. हे कशासाठी तर फक्त त्याच्यापासून आपल्याला काहीतरी घ्यायचं त्याच्यापासून आपल्याला काहीतरी काम करून घ्यायचं त्याच्या आधारावर राहायचं होतं त्यासाठी. बाकी काहीच नाही. काही तुमच्यासोबत येणार नाही. हा एक म्हातारा वारला आणि तो म्हातारा वारल्यानंतर घरात राहायला पडलेला असा. मग त्याची आख्यायिका अशी होती की सकाळीच उठला दररोज 2 बैल भंडीले धुतलेले 2 बैल मागत आणलेले आणि एक गोरो त्याच्या माग एक गाय मुस्कलून मोकाट. अशा प्रकारे आणि त्यातही एक बकरी लोकांच्या तुरीचे शेंडे खात खात मांग असं त्याचा दररोजचा कार्यक्रम. आणि असा कार्यक्रम असताना एवढं सर्व त्याला दररोज सांभाळायचं होतं है ना. मग तो गावातील म्हणा आहे का आपल्या हेल्यासारखा हेला 5-6 गावात या. आपल्या जोडीसारखी जोडी आहे या 5-6 गावात नाही काहीच नाही. पण ज्या वेळेस त्याचा प्रेम काळ आला त्यावेळेस एकटाच गोधडीवर पडलेला होता. त्याला दररोज 4:30-5 वाजता उठायची सवय होती. पण त्या सवयीप्रमाणे तो उठला नाही. बायकोनं काय केलं त्याच्या झाडणं घेतलं आणि गलीला झाडायला सुरुवात केली. मग ते लहान पोरगी गेली घरात. ते म्हणे की हे 4:30 वाजता 5 वाजता उठतात दररोज आज उठलेच नाही काय झालं असेल. मग ते पोरगी तिने त्याचं मुंडका हलवून पाहिलं आणि लागली ना जोरजोरानं आळायला. काय झालं बाई हो आई म्हणे बाबा तर नुसतं मुंडकं डुलू डुलू हलून राहिलं म्हणे. डोळे उघडेच आहेत म्हणे. त्याने मला पाहिलं म्हणे माझ्याकडे पाहून राहिले डोळे उघडे आहेत म्हणे आणि तोंड वाचलं त्या माश्या चालल्या म्हणे त्याच्यात. आणि जे त्या बाईला समजलं बाबा ही अवस्था केव्हा असते जे तिनं आरडाओरडा सुरू केला. आता एकटी काय करू बाई ओ. बुडी म्हणे पिकलं पान त्या देवाले दिसलं नाही ह्यात दिसला का हो मा अमिताभ बच्चन. जोरा जोरानं करून टाकला. मग न्या त्याला आता न्या म्हटल्यानंतर तो होता माळकरी ध्यानात ठेवा. माळकरी होता म्हटल्यानंतर जे बिगर माळकरी होते पण टाकून टाकून घेणारे ते म्हणायला लागले आम्ही माळकरीच्या माहिती जात नाही. मग जे होते त्यांनीच आपलं ते माहितीची तयारी केली. माळकऱ्याने तयारी केली. त्याला नांगलं धुंडलं सारं केलं आणि त्याच्या तोंडात तुळशीची पानं टाकले आणि वाजत गाजत ते स्मशानाकडे घेऊन गेले. केलं त्यांनी त्याचं काय करत होते ते बरं वाईट. आता या गोष्टीला 8 दिवस नाही झाले तर यायचा एक बेवडा अस्सल एकदम पंजाबराव वाजलं डांगची गिनांग त्यांचं. आणि जसं त्याचं समजलं मग हे माळकरी म्हणे आम्ही बेवड्याच्या माहिती जात नाही. चाली का पंचायत आता. मग बेवडे म्हणत की आपल्याला यायची गरज नाही चालले मोठे टाळपाख वाजवत घेऊन आपण आपल्या पद्धतीनं करू. ते म्हणे का रे त्याने मुर्दा कसा बांधला होता. तो म्हणे 2 बाशे असे टाकले एक अर्धा बसाचा फडकून फडकून त्याच्या कम टाकून बांधले. तो म्हणे असं आपल्याला त्याच्या सारखा मुर्दा बांधायचा नाही. मग कसा बांधायचा. तो म्हणे आपल्याला फक्त एकच बल्ली घ्यायची. त्या बल्लीले म्हणे वरून एका जागेला हात पक्के खाली पाय पक्के. त्याचे माणसं किती होते 1000 झाले. तो म्हणे 4 2
इतके नाही काय बर. आता मुर्दा बांधायच्या वेळेस त्याच्या अंगावर येणं पाणी टाकलं. पाणी कसं टाकलं असं 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 म्हणजे कोणाला तरच तेच तर अंग नाही दूध 15 दिवस आणि ते काय याचं अंग मुद्र मुरत मग त्यांनी काय केलं असे शितोळे टाकले. पण काय घातलं त्यांनी तोंडात त्याच्या माळकऱ्याच्या तुळशीचे पानं घातले होते. आपल्याला तुळशीचे पानं मारत नाही त्याच्या तोंडात कोंबडीचे पक घातले बा कोंबडीचे पक त्याच्या तोंडात बांधला. जसा बांधला चला म्हणे जाईन वदात आपल्याला वदात सांगायचं नाही ते टाळण तिंडण कोण खुशामदा करून द्यायच्या. घेतला तो घायनं खांद्यावर ते म्हणे गळ्या खाली ठेवा. आता म्हणे हे ओझं तिथपर्यंत न्या है ना आणि पोटात काहीच नाही ना. मग तो म्हणे असं करा. तसं काही रडता येत नाही आपल्याला तसं रड येत नाही आपल्याला. आपण असं करा. किती जण आहेत आपले तुम्ही नव्हते त्याच्यात जे काही होते ते बरोबर यायले एका एकाला एक स्पेशल देऊन टाका पावटी. पण टाकू नका म्हणून त्याच्यात बा माहितीचं काम आहे ना. मग दिले बा एका एकाला एक पावटी डॉलर लागलं खांद्याला मा भाऊला जोरा बोंबलायला लागले. मग घेतलं बा एकूण तिकून त्याला खांद्यावर गेले थोडेसे पुढे हिसवा देत असतात म्हणते ना येशी ठेवा म्हणे खाली गेले. ठेवला खाली म्हणे का रे ते मसुराची डाळ आणि पीठ आणि ते आणलं का तुम्ही आपल्याच्यात नसते ते माळ करायचं असते आपल्याच्यात ते खायले असते रे. बरं मग काय मग आपल्याच्यात नवीन पद्धतीत काय म्हणे मोठे 2 इंग्लिशचे बंपर आणा. अरे या पावट्या फावट्याचं हे लागू नये मोठे बंपर आणा. आणले बा 2 बंपर. मग आता काय करा त्याच्या तोंडातले 2-3 कोंबडीचे ठोकं काढा. एक टोपण त्याच्या तोंडात ओतलं आणि एक टोपण त्याच्या होटाला लावलं. म्हणजे जर म्हणे तिथे यमाच्या इथे विचारलं की तो काय तू इच्छा राहिली काय काही तर म्हणजे याच्या तोंडाचा वासाची येते ना म्हणे काही तपासणी करायची गरज नाही. मग ते होटाला लावलं. मग म्हणे आता काय करता. हा जर मोठा नैवेद्य जर मोठ्या देवापुढे असला तर भक्त खाऊनच घेतात की नाही. मग आपण यांचे भक्तच की नाही. घेतले वाया काय काय गिलासात त्याने थोडी आणि घेतले ते 2 बंपर ओतून. मग काय विचारता. मग तर रस्त्यानं काय नाही कबड्डीच खेळत चालत होते. लोक म्हणत काय होईल आम्हाला. अरे असे कुत्रे भेट द्यायले असे रस्त्याचे असे कुत्रे पहिले तिकडे कुत्र्याला असं वाटते माहिती हटकट की आपण ज्यावेळेस रस्त्यानं जातो माणसं ज्यावेळेस रस्त्याने जातात त्यावेळेस माणसाला काही बेवळेली थोडासाच रस्ता पाहिजे आणि यायला पुरी सडकच पाहिजे राहिले लेजिमच खेळत चालले तसे है ना. आणि असं करता करता गेले चालले पुढे मशानभूमीचा रस्ता असा गेला आणि हे सरकेच गेले मूर्ता घेऊन इकडे चालले इकडे लोक म्हणत का हा मजार खाना तर ह्या इकडे आणि हे कुकडे चालले. हे नवीन पद्धत निघाली म्हणे आता कॉम्प्युटर टाईप आहे म्हणे. आज गेले पुढे ते गेले धाब्यावर सरळ. धाब्यावर गेले धाब्यातले माणसं थोडे बाहेर येऊन पाहत असतात काही. हे धाब्यावर गेले आणि धाब्याच्या दरवाजापाशी ते बल्ली उभी केली अशी आणि तो मुर्दा असा सडला लटकल्यासारखा असा तक्का बांधलेला होता. मग काय विचार जसं त्या मुर्द्याकडे पाहिलं या दोघा तिघांनी म्हटलं आता चला. आता कुठे अंदर वा. बर गेले बसले चांगले टेबलावर. आता येला ओला जे खायचं नाही ते खाल्लं जे प्यायचं नाही ते अजूनही पेले. मग तर काय विचारता नागपंचमी सुरू झाली तशी त्या धाब्यावर. असं करता करता चालला प्रोग्राम द्यायचा. या बाहेर निघायची तयारी झाली. मालकानं बेल वाजवली. बेटा किती बिल झाला. तो म्हणे एक बिल झाला म्हणे 627 रुपये. मग त्यातला एक जण आला त्या पहिल्यांदा तो पुढे येईल तो म्हणे का हो बिल कोण देते. तो म्हणे बिल काय हे बा म्हणे आमचा टायगर काही देतच नसते बिल कधी. आमचा डॉन तर बिलकुलच जमत नाही त्याला बिलाचं.
बिबट्या आहे तो बिबट्या तर तुम्हाला माहित आहे, त्याला बिलाचं म्हटलं ठोकणारच आहे तो. नाव मोठं खतरनाक असतं त्याचे. पितांबऱ्या, डान, वाघ्या असे नाव त्याचे. एकही काढायला तयार नाही काही. आता मग तो शेवटचा आला, तो जरा चांगला चौकोनी होता असा, पाय लहान लहान जसे डरामाला पाय असतात कुठलं समजा, असा आला. आणि जसा त्या ठिकाणी आला तो वरा सारे जण पुढे गेले. तू सांगितलं आता बिल कोण देणार आहे? तो म्हणे बिल पंजाबराव. म्हणे पंजाबराव कुठं आहे? बाहेर आहेत म्हणे उभे. आता बाहेर म्हटलं लोकांना पाहिलं त्या मालकानं बाहेर येऊन तो म्हणे बाबा याला कधी म्हणे झोपीत आठवण जर आली म्हणे तर माणूस झोपीत मरा जावं म्हणे. काय चित्र आहे म्हणे बाबा हे असं. मग ते पाहिलं त्यानं. तो म्हणे वेटर यायला सारेला अंदर घाल डबल. हे अंदर येले. अंदर घेतला भाऊ. यायले 1,000 रुपये साऱ्याला देऊन टाकू दे आणि लवकर उचला म्हणे पंजाबरावले आणि चला लागा म्हणे रस्त्यानं. अरे माळकरी मेला तर रडले सारे आणि एक देवळा मेला म्हणे आमचा. तर म्हणे 1,000 रुपये एकाला दिले म्हणे. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचं आयुष्य घालवू नका बापू. ह्या नरद्या जो तुम्हाला मिळालेला आहे ना, हा नरद्या दुर्लभ जाणार. भगवंतानं विश्वकर्म्यानं